नमस्कार शेतकरी बांधवांनो, धनधान्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय माहिती पाहणार आहोत तर राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई कधी मिळणार आहे। आपण पाहिलं आहे की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या काळामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पावसामुळे खरं तर शेतकऱ्यांच्या फळबागांचं आणि सोबतच रब्बी पिकाचं नुकसान झालं। तर ही नुकसान भरपाई आपल्या खात्याला कधी येणार आहे आणि कोणाच्या खात्यात येणार आहे आणि या संदर्भाने शासनाने काय मंजुरी दिलेली आहे या सविस्तर व्हिडिओ आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण पाहूया की खरंच नुकसान भरपाई त्या काळामध्ये नेमकी काय झाली, मंजूर झाली होती तर ती किती झाली होती। तर आपल्या सर्वांना माहितच आहे जवळपास 500 कोटीचा निधी जो आहे तो मंजूर झालेला होता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 4 महिन्यामध्ये। जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं होतं, अवकाळी पाऊस झाला होता 2026च्या जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये। या अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं होतं। अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांचं, विशेषतः आंबा असेल किंवा आपण पेरू आणि इतर द्राक्षांचं देखील प्रचंड नुकसान झालेलं होतं, फळबागांचं नुकसान झालेलं होतं। आणि मग या फळबागांचं नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारने या शेतकऱ्यांना निधी जो काय तो मंजूर केलेला होता तो 500 कोटीचा निधी होता आणि हा 500 कोटीचा निधी आता वितरणाला सुरुवात झालेली आहे। नेमका हा निधी वितरण कसा होत आहे आणि कोणाच्या खात्यामध्ये कसे पैसे पडणार आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहोत। तो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, खालचं काळं बटन दाबा जेणेकरून शेतीविषयक नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील। तर आता मी हे सांगत होतो की नेमका जो काही निधी आहे राज्यातील या 34 जिल्ह्यांमध्ये हा निधी वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। हेक्टरी किती नुकसान भरपाई मिळणार आहे, फळबागांच्या शेतकऱ्यांना किती मिळणार आहे, रब्बी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना निधी किती मिळणार आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर घेणार आहोत। खरं तर हा निधी जो आहे तो आता वाटप झालाय, तेव्हाच तो मंजूर झाला होता जेव्हा हे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं होतं आणि मग तेव्हा 500 कोटीचा जो निधी आहे तो निधी आता टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्यांमध्ये हा टप्प्याटप्प्याने निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी काही गोष्टी पाहिल्या पाहिजे। अनेक वेळा शेतकऱ्यांचे खाते जे आहेत ते बंद पडलेले असतात, काही खात्यांचा व्यवहार सुरू नसतो, तर काही खात्याला KYC नसते, तर काही खात्याचा जो काही मोबाईल नंबर आहे जो लिंक आहे, आधार नंबर जो लिंक आहे, मोबाईल नंबर हा बदललेला असतो। अशा वेळी शेतकऱ्यांचं नुकसान होते आणि म्हणून शेतकऱ्यांना आपल्या खात्यात आलेला निधी लक्षात येत नाही, त्यांना कळत नाही आणि म्हणून अशा शेतकऱ्यांनी आपले खाते अपडेट ठेवणे, आपल्या खात्याची माहिती वेळोवेळी घेणं गरजेचं आहे। आता महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये ही जी काही 500 कोटीचा जो काही निधी मंजूर झाला होता त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्याला पडायला सुरुवात झालेली आहे। ज्या जवळपास 31 ते 32 जिल्ह्यांमध्ये या निधीची वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हा निधी 32 जिल्ह्यांमध्ये विशेषतः मराठवाड्यातल्या नांदेड असेल, परभणी असेल, लातूर असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, लातूर आणि धाराशिव, हिंगोली या 8ही जिल्ह्यांमध्ये हा निधी जो आहे वाटपाला सुरुवात झालेली आहे। आता मुद्दा असा आहे की विदर्भातल्याही काही जिल्ह्यांमध्ये हा निधी वाटपाला सुरुवात झाली, पश्चिम महाराष्ट्रात देखील ही सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय विशेषतः नाशिक या पट्ट्यांमध्ये फळबागांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं, त्यामध्ये विशेषतः द्राक्ष आणि कोकणामध्ये आंब्याच्या पिकाचं नुकसान झालेलं होतं। या सर्व पिकांच्या नुकसानीचा, फळबागांच्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने 500 कोटीची निधी मंजूर करून खरं तर ही भरपाई देण्याचं ठरवलेलं होतं। आणि मग अशा नैसर्गिक संकटाला शेतकऱ्यांना तोंड देता यावं, त्यांना एक निधी देऊन त्यांचा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना राज्य शासनाने एक प्रकारची कुठेतरी त्यांना रब्बी पिकाला आणि फळबागांना हा निधी देऊन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी ही चांगली योजना त्यांनी निर्माण केलेली आहे। आता मुद्दा असा आहे की हा जो निधी आहे हा 5 जिल्ह्यांमध्ये सध्या आपण पाहतोय जो अधिक वाटपाला सुरुवात झालाय। फळबाग रब्बी नुकसानासाठी किती निधी आहे आणि तो निधी या जिल्ह्यांमध्ये वाटप झालेला आहे। विशेष म्हणजे हेक्टरी ज्याचं शेतीचं जे पीक आहे, हेक्टरी जे आहे ज्याचं रब्बी पीक आहे अशासाठी 8,500 निधी शासन त्यांच्या खात्याला टाकत आहे। तो 500 कोटीचा मंजूर झालेला निधी वाटप होत आहे। ज्यांच्या फळबागांचं नुकसान झालं आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्याला मात्र जवळपास 22,500 रुपये
निधी जो आहे तो त्यांना मिळणार आहे, तो वाटप होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तो निधी जो आहे तो वाटप झालेला आहे आणि म्हणून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या काळामध्ये ज्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यामुळे हेक्टरी ज्यांच्या शेतामध्ये जी फळबाग पीक शेतकरी घेत होते त्या फळबागांचं नुकसान झालेल्या अशा शेतकऱ्यांना 22,500 आणि इकडे आपण पाहतोय ते हेक्टरी 8,500 रुपये निधी जो आहे तो दिला जाणार आहे ज्यांच्या शेतामध्ये रब्बी पीक जे होतं त्याला. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक वेळा काय होतं की आपल्याला मेसेज देखील येतो, अनेकांना मेसेज सरकारचा आलेलाही असेल, बँकेचाही आलेला असेल. ज्यांना हा मेसेज आलाय त्यांनी खरं तर चेक करायचं आहे, पाहायचं आहे. अनेक वेळा आपला मोबाईल नंबर जो आहे तो आपण बदलतो किंवा तो कोणाचा इतरांना वापरायला देतो, त्यामुळे आलेला जो काही SMS असेल तो तुम्हाला लक्षात येत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांनी आपले जे मोबाईल आहेत, नंबर आहेत ते बदलू नयेत. कारण बऱ्याच वेळा तो आपण बँकेला दिलेला असतो आणि शासनाच्या अनेक योजना म्हणजे नमो शेतकरी योजना असेल किंवा अशा ज्या काही भरपाई संदर्भातील जो निधी आहे तो शासन आपल्याला टाकतो आणि आपल्या खात्याला देतो आणि त्याचा आपल्याला मोबाईलवरती मेसेज येतो. त्यामुळे ते आपण काळजी घेणं शेतकऱ्यांनी गरजेची आहे. जवळपास 8,500 रब्बीसाठी आहे हेक्टरी आणि इकडे आपण पाहिलं तर फळबागांच्या नुकसानीसाठी 22,500 रुपयाचा निधी जो आहे तो आता सुरुवात झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्याला तो निधी वाटप सुरू झालेला आहे. अनेकांना खरं तर निधी वाटप झालेला निधी बँकेत आल्याचे मेसेज देखील आलेले असतील. आपण नक्कीच आपल्या मोबाईल नंबरला, जुन्या मोबाईल नंबरला चेक करा, जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला हा निधी आलेला आहे किंवा नाही. एकूणच काय तर सरकारच्या कृषी विभागाची ही जी माहिती आहे ती माहिती आहे की आता जो काही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 4 महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला होता त्याचा 500 कोटीचा निधी जो मंजूर झाला त्याची सुरुवात आता वाटपाला झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे अशी माहिती शासनाच्या कृषी विभागाची आहे. एकूणच काय तर शासनाने जो 500 कोटीचा निधी मंजूर केला होता तो वाटपाला सुरुवात झाली. आपले मोबाईल नंबर, आपले बँक खाते अपडेट आहेत का, तेच नंबर आहेत का, आधार लिंक आहेत का, KYC आहेत का, अशी खात्याची माहिती देखील शेतकरी बांधवांना घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.